नमस्कार मित्रांनो, शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी हे आता शेळी पालन ह्या व्यवसायाकडे वळलेले आहेत। आणि आपण बघू शकता, आम्ही हा एक कमी खर्चात कमी बजेटमध्ये एक छोटासा असा शेळी फार्म असा उभा केलेला आहे। आपण बघू शकता, साधारण एक 9 ते 10 फूट इतकी आपण साईडने 4 भिंती उभा केलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याला 2 दरवाजे पण बसविलेले आहेत। एक इकडे बसविलेले आहे दरवाजा आणि एक ते तिकडे ते बघू शकता तुम्ही। असे 2 दरवाजे पण आपण लावलेले आहेत। आणि हे वरी आपण इथं संध्याकाळच्या वेळेस झोपण्यासाठी खाली पण आपण इथं केलेलं आहे आणि इथं एक वरी असं आपण केलेलं आहे 2 ठिकाणी। आणि आता आपल्याकडे सध्या सुरुवात करत असताना आपण फक्त 3 शेरडापासून सुरुवात केली। हे 3 आपण शेळ्या आणले होते, ज्यात मी तुम्हाला दाखवतो 3 शेळ्या आपण कशा प्रकारचे घेतले होते। हे एक शेळी घेतली होती। ह्यानंतर आपण बघू शकता त्यावेळेस ह्याच्या मग हा एक होता बोकड आणि हा एक, हे असे 2 पिल्ले होते तेव्हा त्यावेळेस आपण इथे शेळी घेतली होती। आता हे आपल्याकडे झालेलं हे बारकं पिल्लू आहे। आता आपण बघू शकता त्यानंतर आपण ही एक शेळी घेतली होती ज्याचे आता 3 पिल्ले आहेत आणि त्यानंतर आपण ही एक घेतली होती शेळी। अशा आपण 3 शेळ्यापासून सुरुवात केलेली होती। मित्रांनो, सुरुवात करत असताना कधीही नेहमी कोणत्याही सुरुवात ही छोट्यापासून व्हावी। आता बरेच शेतकरी काय करतात किंवा बरेच मित्र आमचे काय करतात, सुरुवात करत असताना बाजारात गेले की एकदाच 10-20 आणले, 25 शेळ्या आणले आणि सुरुवात केली। मग त्यात समजा थोडंफार काय आपल्याला नुकसान झालं किंवा नफा झाला तर चांगलंच आहे, पण जर नुकसान झालं तर आपल्याला काय वाटतं की यार इतका मोठा आपलं आता घाटा झाला, नुकसान झाला, आता कसं करायचं। म्हणून शेतकरी हे काय करतात, पुन्हा लगेच ते व्यवसाय बंद करतात। त्यामुळे आपल्याला काय पुन्हा बंद केलं एकदा की झालं, पुन्हा नफा होत नाही। त्यामुळं सुरुवात कधीही छोटी सुरुवात कधीही चांगली। छोटी सुरुवात म्हणजे कसं, जसं की आता आम्ही ह्या छोट्याशा फार्ममध्ये काय केलं, सुरुवातीला फक्त 3 शेळ्या, आता 3 शेळ्यापासून सुरुवात केली। आता कमीत जास्त माझ्याकडे 24 आहेत, लहान मोठे सगळे बघा तुम्ही, हे सगळे लहान मोठे असे 24 नग आहेत। आता आपण ह्याला सुरुवातीला काय केलं, खाली ह्यांना बसण्यासाठी हे बघा प्युअर माती आपण काय केलं, इथं माती आहे खाली आणि फरशी वगैरे ह्याला काही जमत नाही आणि माती। आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे काय झाले तर काही ठिकाणी असे खड्डे झालेत, जे खड्डे एवढे कामाचे झालेले आहेत हे ज्यावेळेस ते लघवी करतात ना, लगेच ते लघवी ऑटोमॅटिक त्या खड्ड्यात जाऊन जमा होते। म्हणजे ज्यामुळं काय होतं की जास्त जे आपलं रान हे वल्ल होणार आहे, खाली किचकिच होणार आहे, ते होत नाही। ह्याचा एक आपल्याला हा फायदा झालेला आहे। आणि आपल्याला गेल्या वर्षी मी काय केले, त्याच्यातले सुरुवात केली आणि त्याच्यात आपल्याला एक 8 पिल्ले म्हणजे 8 बोकड होते आपल्याकडं, जे आपण नेऊन बाजाराला विकले। ते 8 बोकड विकल्यानंतर आपल्याला कमी जास्त 98,000 रुपये इतके 98,000 रुपये इतके पैसे मला त्यावेळेस 8 बोकडचे झालेले होते। म्हणजे हे माझं नफा राहिला। आणि शेळी खरेदी करत असताना मी प्रत्येक शेळी कोणती 10,000, कोणती 12,000, कोणती 11,000, म्हणजे एक आपण घेतलेली होती ते पहिले सुरुवातीला दाखवलेली शेळी मी तुम्हाला, ते सुरुवातीची शेळी आपण फक्त घेतली होती 9,500ला, पुन्हा एक घेतली होती 14,500ला आणि एक घेतली होती 12,000ला। असं 14, 12, 15,000पर्यंत आपण 3 शेळ्या असं खरेदी केली होती, ज्यातनं आपल्याला 98,000 रुपये एका वर्षाचा लगेच नफा झाला। तर ह्याप्रमाणे पण शेळी हा व्यवसाय कोण म्हणतं की आपल्याला परवडत नाही, मग लय कष्ट करावं लागतं, लय फिरावं लागतं। बघा, बिना कष्टाचं काय होणार आहे? कष्ट तर प्रत्येक बिझनेसमध्ये, कोणताही बिझनेस असो, कष्ट तर करणं हे गरजेचं आहे। मित्रांनो, बाकीचे व्हिडिओ तर मी तुम्हाला अजून बाकीची काय माहिती आहे ते पण दाखविणार आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।